आणि सर्व माझ्या कला बंधूंच्या वतीने मी स्वीकारतोय, कारण आपली सिंधुदुर्ग भूमी जी आहे ही कलाकारांची भूमी आहे आणि इथे अनेक कलारत्न घडलेली आहेत. अनेक कलाकारांना या भूमीने प्रोत्साहन दिलेलं आहे आणि या भूमीमध्ये खरं तर माझं शिक्षण इथे आर्ट टीचर म्हणून झालेलं आहे. एटीडी मीडिया आणि मी कणकवलीमध्ये गेलेलं आहे आणि खरं तर माझी जी मुळं आहेत ती मुळं मी कणकवलीशी जोडलेली आहे. त्यामुळे इथे हा पुरस्कार स्वीकारताना खूप मोठी गोष्ट माझ्यासाठी आहे आणि बोलायचं बरंच आहे, वेळ खूप कमी आहे. तरीही आपण खूप काही गोष्टी करत असतो, पण ज्यावेळी आपण तीच गोष्ट वेगळ्या पद्धतीने करतो त्यावेळी त्याला खूप चांगली प्रसिद्धी मिळते, लोक त्याची दखल घेतात. आता माझी कन्या श्रेया आहे, तुम्ही बघितलं असेल की ते चित्र आहे, ते लांबून बघितल्यानंतर वाटतं ते पेंटिंग आहे, पण जवळ जाऊन बघितल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की ते धाग्यांपासून विणलेलं आहे, स्वामींचं चित्र आहे धाग्यांपासून विणलेलं. अर्थात मी मुद्दामून ती चित्र आणलेली आहेत. खरं तर मला सरांनी रिक्वेस्ट केली होती की तुम्ही एक रांगोळी घाला म्हणून, पण आज एक ज्वलंत प्रश्न आपल्या सगळ्या महाराष्ट्रामध्ये आहे की ग्रामीण भागातील ज्या शाळा आहेत त्या बंद होत चाललेल्या आहेत, सरकारच्या नवीन निर्णयामुळे बंद होणार आहेत आणि त्या संदर्भात एक मोठं आंदोलन आज जिल्हा परिषद ओरोस या ठिकाणी होतं आणि आम्ही त्या ठिकाणी सहभागी होतो. त्यामुळे मला माझी रांगोळी कला या ठिकाणी दाखवता आली नाही, पण मी सरांना त्या ठिकाणी आश्वासन दिलं की माझी काही पेंटिंग आहे, पेंटिंग इथे डिस्प्ले करेल आणि त्याप्रमाणे या ठिकाणी मला संधी मिळाली डिस्प्ले करण्याची. कारण खरं तर प्रत्येक कला हे जसं आईसाठी मूल हे म्हणजे बाळ जे आहे हे खूप प्रिय असतं आणि त्याचा वारसा केला जातो, तसं प्रत्येक कलाकाराला वाटत असतं की आपली जी कलाकृती आहे ही प्रदर्शित झाली पाहिजे, लोकांनी त्याला पाहिलं पाहिजे, त्याचा आनंद घेतला पाहिजे आणि त्यामुळे हे प्रदर्शन या ठिकाणी मांडण्याची मला या स्पर्शच्या माध्यमातून संधी मिळाली. मी आणखी एक या ठिकाणी विनंती करेन की असाच एक कलाकारांचा मेळा आहे, 2 दिवसाचा मेळावा या ट्रस्टच्या माध्यमातून व्हावा. त्या ठिकाणी संगीत, नृत्य, नाट्य, गायन, वादन, चित्र, शिल्प या सगळ्या कला लोकांना पाहता येतील आणि त्यातून आपल्या जिल्ह्यातले जे कलाकार आहेत त्या कलाकारांचा मेळावा इथे होईल आणि कलेची देवाणघेवाण होईल. नवीन मुलं या ठिकाणी आहेत की जी आज आपल्याला बघताय. आज मीडिया एवढा वाढलेला आहे की त्या ठिकाणी मुद्दा माझी इंस्टाग्रामची 2 QR कोड लावलेले आहेत की ते मुलांनी त्या ठिकाणी पाहावे, स्कॅन करावे आणि किती जण बघतात हे चित्र, म्हणजे इंस्टाग्राम किती जण बघतात की 2 मिनिटं तुम्ही बघता, मुलं आहेत, सगळे छोटी छोटी मुलं आहेत किंवा पालक पण आहेत. इंस्टाग्राम बघता का बरेच जण बघत असतील, पण आता कोण सांगणार नाही, पण सगळेजण बघता इंस्टाग्राम किंवा फेसबुक म्हणतात बघतो आपण. तर या माध्यमातून आज ग्लोबल आपल्याला ओळख त्या माध्यमातून मिळत आहे आणि त्या माध्यमातून प्रत्येकाने आपल्यातली जी अंगभूत कला आहे ती लोकांसमोर आणावी आणि एक जागतिक प्लॅटफॉर्म जो आहे तो प्लॅटफॉर्म तुम्हाला त्या ठिकाणी उपलब्ध करून दिला जातो. आणि त्याच माध्यमातून मी इथे पालक आहेत, पालकांना पण सांगेन की तुमच्या मुलामध्ये जी कला घडलेली आहे ती कला तुम्ही त्या ठिकाणी जोपासावी, त्याला एक चांगला प्लॅटफॉर्म उपलब्ध करून द्यावा. आज अनेक बाल कलाकार इंस्टाग्रामच्या माध्यमातून, सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रसिद्धीच्या झोतात आलेले आहेत आणि त्यांना खूप मोठ्या संधी त्यातून मिळत आहेत. खूप वेळ देत नाही, पुन्हा मला या ठिकाणी बोलण्याची संधी दिली, माझा या ठिकाणी गौरव केला, त्याबद्दल मी सर्वांचे आभार मानतो. आणि अशीच परत ही जबाबदारी, ह्या पुरस्कार म्हणजे खूप मोठी जबाबदारी असते की लोक तुमच्याकडून आणखी चांगल्या गोष्टींची अपेक्षा करत असतात आणि अपेक्षेस पात्र करण्यासाठी आम्ही नेहमीच प्रयत्न करू. आणि सरांशी जो विषय बोलला तो निश्चित सर त्याला तो मनावर घेतील, आपल्या कलाकारांचा एखादा मेळावा घेतील, एवढं सांगून मी माझे 2 शब्द संबोधतो. धन्यवाद.